आपण भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा आपण संपूर्ण पाहून घेऊया. आणि हा वाडा अतिशय देखणा आणि ऐतिहासिक वाडा आहे आणि हा वाडा प्रत्येक पुणेकरांनी पाहिला पाहिजे असा हा देखणा वाडा आहे. आपण ह्या वाड्याची माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर आपण वाड्याचा आतील भाग जो काही आहे तो ह्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, या भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहेत संजीव जावळे यांच्याबरोबर या संपूर्ण भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाची संपूर्ण आपण माहिती घेऊया. चला तर मग. तर आपण आलो आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या वाड्याच्या समोर. हा वाड्याचा हा जो दरवाजा आहे आणि माझ्यासोबत आहेत या वाड्याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी, संपूर्ण वाड्याचा इतिहास, इथे भाऊसाहेब रंगारी कोण होते, त्यांचा व्यवसाय काय होता, या संदर्भातली सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे. हे भाऊसाहेब रंगारी म्हणजेच भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांचे वंशज. तर नमस्कार. नमस्कार. तर मला फक्त आपण ह्या वाड्यामध्ये जाऊया आणि वाड्याची सगळी माहिती आपण जाणून घेऊया. तर मला प्रथम सांगा, ह्या दरवाजाचं काय विषय काय आहे? दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या दरवाजाला एक अशी सिस्टम आहे की भाऊसाहेब रंगारी यांच्या टीममधनं कोणी आलं आणि त्याला आत जर यायचं असेल तर न डिस्टर्ब करता, आता हा दरवाजा बंद आहे बरोबर, तो हा बाहेरनं दरवाजा उघडू शकेल, आतमध्ये आल्यावर परत तोच बंद करू शकेल. मी ते आता तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, इथे एक खाच आहे आणि या खाचेत एक लिव्हर आहे. आता ही उघडली की असा दरवाजा उघडतो. बरोबर. आता आपण आत येतोय. आता आपण आत आलेलो आहे. दरवाजा आत आल्यावर आपण आता बंद करतोय. हा आत आल्यावर मी बंद केलाय. म्हणजे कुणालाही डिस्टर्ब न करता आपल्याला आत येता येईल. आता बघा, बाहेर आणखीन एक आपला स्वयंसेवक आहे, तो त्याला आत यायचंय, तर तो बाहेरनं दरवाजा उघडेल, आत येईल आणि परत बंद करेल. जस्ट दाखवतो तुम्हाला. आत येऊन बंद कर. आता आपण पाहिलं की त्यांच्या जर का टीममधलं कोणी आलं तर कुणालाही आतमध्ये बैठक चालू असताना डिस्टर्ब न करता माणूस आत येऊ शकेल. आत येईल, परत तो दरवाजा बंद करेल, म्हणजे आतमध्ये येऊन तो बैठकीत जॉईन होईल थोडक्यात. आता ह्या दरवाजात आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की वरती जर तुम्ही पाहिलं इथे, तर इथे एक सिलेंडर दिसेल तुम्हाला आणि ह्या सिलेंडरद्वारे 3 दरवाजे एका वेळेला बंद व्हायचे. 3 दरवाजे. हा मेन दरवाजा, याच्याबरोबर आणखीन 2 दरवाजे आतमधले बंद व्हायचे. आम्ही 2 वर्षापूर्वी जेव्हा हा वाडा रिस्टोरेशनला घेतला त्यावेळेला असं चाललं, आम्ही प्रयत्न केला ही सिस्टम परत रिस्टोर करायची, पण आम्हाला जमलं नाही. हा वाडा रिस्टोर कोविडच्या काळात झाला. 2 वर्ष लागली आम्हाला संपूर्ण रिस्टोर करायला. रिस्टोर करणार म्हणजे आम्ही काय केलं, तर आम्ही ह्यात काहीही बदल केला नाही, आहे सर्व तसंच ठेवलेलं आहे. फक्त फरशा ज्या जुन्या शहाबादी होत्या त्याच्याऐवजी आम्ही जुन्या लुकच्या ह्या फरशा आत्ता आम्ही लावलेल्या आहे. बाहेरनं जेव्हा तुम्ही वाडा बघाल तर बाहेरनं पाहिल्यावर तुम्हाला बाजूने दिसेल की त्या पाट्ट जुन्या पूर्वीच्या विटा आहेत, अगदी या अरुंद, बरोबर अरुंद. तर त्या विटांमध्ये जो माल आहे तो पूर्वी असा असायचा की चुना, त्याच्याबरोबर चुन्याबरोबर गूळ आणि रेती, तर ते मिक्स करण्याकरता गाडा आम्ही गुजरातमधनं मागवला होता, कारण इथे उपलब्ध नव्हता. आणि आम्ही रिस्टोर करताना तो मधल्या भेगा आणि जे काही गॅप्स आहेत ते आम्ही त्याच्याने भरलेले आहेत, म्हणजे जेणेकरून वाड्याचं मूळ स्वरूप कुठेही बाधित होणार नाही अशा पद्धतीने. एक्झॅक्टली. आणखीन एक ह्या दाराबद्दल सांगायचं झालं, आता मी दार उघडतोय तर आता तुम्ही बघाल हा दरवाजा उघडला आहे तर समोर 2 खिडक्या आहेत बरोबर. हो, इथे आतमध्ये बैठक चालू आहे. तर त्या खाली बसलेल्या माणसाला त्या खिडकीतनं बाहेर कोण आलंय हे त्याचा वेशावरनं कळेल की
हा भारतीय आहे, आपला माणूस आहे का ब्रिटिशर आहे. ब्रिटिश आहे, बरोबर. अच्छा. आणि समजा एखादा ब्रिटिशर असेल हां हां. तर मग ते मागे एक दरवाजा आहे, तिथून पळून जायला वाट होती. बरं बरं. ठीक, तर तो दरवाजा पण मी तुम्हाला दाखवतो. चालेल. आता आपण पुढे आल्यावर ही भाऊसाहेब रंगारींची मूर्ती आहे इथे. बरोबर. ही त्या काळी 132 वर्षापूर्वी केलेली मूर्ती आजही तशीच आहे. अच्छा, ही भाऊसाहेबांची त्या काळातली मूर्ती आहे. मुळात भाऊसाहेबांबद्दल यांचा सांगतो. इतिहास काय? भाऊसाहेब रंगारी म्हणजे त्यांचं खरं नाव भाऊ लक्ष्मण जावळे. त्यांचा मूळ व्यवसाय होता शालू रंगवायचा बरोबर. आणि हा शालूकरांचा बोळ म्हणून प्रसिद्ध होता. बरोबर. आता नाव बदललं आणि भाऊसाहेब रंगारी मार्ग असा आहे. आणि त्यांचा जरी मूळ व्यवसाय शालू रंगवायचा होता तरी ते एक मोठे क्रांतिकारक होते. त्या काळी पुण्याची लोकसंख्या 8-9 हजार होती. आपल्या शनिवारवाड्याच्या पलीकडे काही अशा वस्ती नव्हती. आणि हा क्रांतिकारकांचा अड्डा म्हणून त्यावेळेला प्रसिद्ध होता. सगळे क्रांतिकारक इथे यायचे. मी असं ऐकलं की भाऊसाहेब हे त्यांना आश्रय या ठिकाणी मिळायचा किंवा ब्रिटिशांकडून काही लुटलेली हत्यारं असते ती इथे लपवली जायची. बरोबर. की त्यांना या क्रांतिकारकांसाठी एक आश्रयस्थान होतं, असं अगदी बरोबर बोललात तुम्ही. आत्ताच आपण या वाड्याच्या प्रवेशद्वारासंबंधी किंवा त्या काळातल्या टेक्निकविषयी आपण आता माहिती घेतली. आता आपण आलो आहोत वाड्याच्या अंतर्भागात. या ठिकाणी मी जे उभा आहे हा आहे भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांचा जवळपास 132 वर्षापूर्वीचा हा पुतळा आहे. बरोबर. मुळात आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. तर भाऊसाहेब रंगारी हे व्यक्तिमत्व काय होतं, भाऊसाहेब रंगारी हे कशासाठी ओळखले जात, त्यांचा व्यवसाय काय होता, या सगळ्यांची आपण त्याचा इतिहास म्हणजे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव या मंडळाशी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामध्ये त्यांचा काय वाटा होता, या सगळ्याची माहिती आपण संजीव जावळे यांच्याकडनं आपण घेणार आहोत. तर काय सर काय आहे भाऊसाहेबांचं नाव भाऊ लक्ष्मण जावळे. त्यांचा मूळ व्यवसाय शालू रंगवायचा होता. त्या काळी हा शालूकरांचा बोळ म्हणून प्रसिद्ध होता आणि इथे राहणारी सगळी लोक शालू आणि कापड रंगवायच्या व्यवसायात होती. त्यावेळची पुण्याची लोकसंख्या पाहिली तर जास्तीत जास्त 9,000 होती. शनिवारवाड्याच्या पलीकडे काही वस्ती नव्हती. आणि हा जरी त्यांचा मूळ व्यवसाय होता, ते एक मोठे राजवैद्य होते, ते मोठे क्रांतिकारक होते आणि त्यांची आध्यात्मिक पातळी उच्च होती. मी जेव्हा जंगली महाराज मंदिरात जातो, म्हणजे काही 1 वर्षापूर्वी मला तिकडचे वयस्कर लोकांनी सांगितलं की भाऊसाहेब रंगारी जिवंत असताना जंगली महाराज पण जिवंत होते आणि आध्यात्मिक चर्चेकरता म्हणून जंगली महाराज भाऊसाहेबांकडे यायचे. ही त्या काळची गोष्ट. ते लक्षात ठेवून जेव्हा 2014ला 125 वर्ष जंगली महाराजांची झाली तर दरवर्षी त्यांची मिरवणूक रोकडोबा मंदिरापासून निघून पाडव्याला जंगली महाराज मंदिरात जाते. तर त्याच्याऐवजी त्यांनी आपल्या इथे येऊन आपल्या गणपतीची पूजा केली 2014 साली आणि इकडनं मिरवणूक चालू केली. ते राजवैद्य होते ह्याच्याकरता तर बरीच लोक त्यांच्याकडनं लांबनं औषध उपचाराकरता यायचे. पुण्याचा जर तुम्ही विचारलं की पुण्याचा क्रांतिकारकांचा त्यावेळेचा अड्डा कुठला, आश्रयस्थान कुठलं, ते भाऊसाहेब रंगाऱ्यांचा वाडा. हे घरापेक्षा ह्याची जर काही आपण रचना पाहिली तर ही क्रांतिकारकांना पोषक आहे अशी खरी रचना ह्या वाड्याची आहे. आता आपण वाडा तर आतून सगळा बघणार आहोत, पण भाऊसाहेब रंगारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करावा अशी नेमकी कल्पना का आली असेल, त्यावेळेस काय त्याचा इतिहास आहे? 1892 साली त्यावेळेचे पुढारी एकत्र आले. हे अपरायझिंग झालं 1857चं. त्यावेळेला त्यानंतर ब्रिटिश लोकांना एकत्र येऊन देत नव्हते, घाबरत होते. तर मग ह्यांनी विचार केला की जर का आपण एखादा धार्मिक उत्सव चालू केला की त्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल, त्यांना मोटिवेट करता येईल ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरता, हे लक्षात ठेवून ते बोलले की आपण सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करूया. यानिमित्त पहिली जी बैठक झाली आणि निर्णय घेतला की आपण सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करायचा, हे ह्या वाड्यात झालं. तर त्यावेळेचे पुढारी जे उपस्थित होते त्यापैकी दंताळे सराफ होते, खाजगीवाले होते, घोटवडेकर होते, हसबनीस होते, अण्णासाहेब पटवर्धन होते, दगडूशेठ हलवाई होते हे. आणि ह्यांनी 1892ला भाऊसाहेबांनी एक मूर्ती तयार केली.
गणपतीची, ती गणपतीची मूर्ती ॲग्रेसिव्ह आहे, ती राक्षसाला मारतो अशी ती मूर्ती आहे. याचा आपण असं इंटरप्रिट करतो की आपण भारतीय इंग्रजांवर मात करून स्वातंत्र्य मिळवतो. म्हणजे आपण भारतीय म्हणजे गणपतीचं एक हे आहे आणि इंग्रजांवर मात करतो म्हणजे राक्षसा इंग्रज आहे असं आपण त्याच्यावर मात करून स्वातंत्र्य मिळवतो, हे त्याचं प्रतीक आहे थोडक्यात. चला तर मग अजून आतल्या बाजूला आपण वाड्याची Yes, सगळी अंतर्भागाची आपण माहिती घेऊया. चला आता आपण आलो आहोत वाड्याच्या आतल्या दालनामध्ये. या दालनाची सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत. मुळातच हा वाडा जो आहे तो अतिशय रहस्यमय आणि एक खरोखरीच चक्रावून टाकणारा असा हा वाडा आहे. या वाड्याची काय वैशिष्ट्ये आहेत, ह्या दालनाची काय वैशिष्ट्ये आहेत, याच्यातून काय आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सुद्धा आपण याच्यामधून जाणून घेऊया. मला विचारायचं ही जी खिडकी आहे काय आहे नेमकं याचं वैशिष्ट्य? आत्ता ह्या ज्या 2 खिडक्या आहेत हे इथे आणि याच्या मागे, ह्याच्यातनं आपण बघतो की आतमध्ये जर बैठकीला लोक बसलेत आणि त्या खाली बसलेल्या लोकांना समोरनं दरवाज्यातनं कोण येतं आहे हे दिसू शकेल. तर आतमधनं जर पाहिलं की वेशावरनं कळायचं की हा माणूस ब्रिटिशर आहे का भारतीय आहे. ब्रिटिशर असेल तर ते बरोबर दरवाजा बंद करून घेऊ शकत होते, मागे एक दरवाजा आहे तिकडनं लोक पळून जाऊ शकत होते. हे या खिडकीतनं मेन उपयोग याचा असा होता. आता आपण आतमध्ये जे आलो आहोत, इथे माझ्या मागे जे आपण बघतोय हा इकडनं एक भुयारी मार्ग आहे त्यावेळेला वापरलेला. आत्ता आपण मुद्दाहून उघडा ठेवला आहे, त्याला आरसा ठेवला आहे की लोकांना दिसावं, आणि ह्या भुयारी मार्गातनं आपण नदीकाठी आपण जाऊ शकत होतो. बरं संजीवजी, आता हा जो आतला दरवाजा आहे या दरवाजाचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे? आत्ता आपण जर पाहिला हा दरवाजा जर आपण असा बंद केला तर बाजूला 2 कप्पे इथे, आणि हे कप्पे ह्याचा वापर ह्याच्याकरता केला होता की इथे शस्त्र ठेवली होती आणि आपल्या स्वतःला डिफेंड करण्याकरता म्हणून ही शस्त्र ठेवली होती की समोरनं कोणी आलं तर. आता आपण या वाड्याच्या आणखी एका दालनामध्ये आलेलो आहोत, ज्याला आपण काय म्हणता येईल आपल्याला खलबतखाना किंवा ज्या ठिकाणी गुप्त बैठक्या चालत असत. भाऊसाहेब रंगारी आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांच्या ह्या गुप्त मसलती या ठिकाणी चालत असं. ब्रिटिशांविरुद्ध कशा प्रकारे आपल्याला लढा उभारायचा आहे किंवा काय क्रांतिकारकांना मार्गदर्शन, अशा प्रकारचं सगळं काम या ठिकाणी चालायचं. याही दालनाचं काही वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी हा भाऊसाहेब रंगारी यांचा हा देवघर आहे. या देवघराचं काय वैशिष्ट्य सांगता येईल तुम्ही? ह्या देवघर काही असं झालं की साधारण 2000 सालाच्या आसपास आम्हाला एक छोटं फडकं तिकडनं आतमधनं असं खाली आलेलं दिसतं म्हणून आम्ही ओढलं ते. तर त्यातल्या 2 फळ्या खाली आल्या आणि फळ्या खाली आल्या तर काही शस्त्र खाली पडली. हे साधारण 2000 सालाच्या आसपास आहे. नंतर पाहिलं आम्ही तर संपूर्ण ही जी काही भिंत आहे आतमध्ये थोडी पोकळ आहे आणि त्यात बरीच शस्त्र लपवलेली होती. तर ती आपल्याला त्या काळची शस्त्र आत्ता आपल्या 2000 सालाच्या आसपास मिळाली. ती आम्ही रिस्टोर केली आहेत आणि ती आता वरती आपण म्युझियम टाईप म्हणजे असं एक शोकेस केलेलं आहे. तर ती आपल्याला वरती गेल्यावर आपल्याला बघायला मिळेल. आपण वर जाण्यापूर्वी हा जो आपला गणेश रथ जो आहे म्हणजे आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जो हा रथ गणपतीसाठी वापरला जातो, या रथाचंही काही वैशिष्ट्य असेल तर सांगा. आत्ता आपण चला ना आपण तिकडे जाऊया. तर हा आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा विसर्जन रथ. या रथावरती गणेश मूर्ती ठेवून विसर्जन मिरवणूक काढली जाते. या रथाचंही काही वैशिष्ट्य आहे. या सगळ्या मुळातच या वाड्यामध्ये सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. या रथाचं वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा आपण संजीवजी यांच्याकडनं जाणून घेऊया. काय आहे या रथाचं वैशिष्ट्य? हा रथ पण 132 वर्षापूर्वीचा आहे. आम्ही ह्याच्यात काहीही बदल केलेला नाही आहे. पहिल्या दिवशीची मिरवणूक आणि शेवटच्या दिवशीची विसर्जन मिरवणूक ही या रथातनं आपली मूर्ती आपण घेऊन करतो. वरती बघाल तर हा देवारा आहे. हा देवाराही त्याच वेळचा आहे, 132 वर्षापूर्वीचा. तो एकदम हेवी आहे, जड आहे. आणि रथाचं असं आहे की आम्ही राईट फ्रॉम ॲक्सल आणि स्प्रिंग पाटे हे पण काही बदललेलं नाही. हे सगळं त्या काळचं आहे. फक्त वर्षातनं एकदा आम्ही पाटे काढून ग्रीसिंग करून घेतो. बरोबर. चाकं त्यावेळची आहेत, सगळं त्यावेळचं आहे. हे त्या 132 वर्षापूर्वीचं सगळं आहे, लाकूड. हां, अत्यंत कोरीव काम आणि सुंदर केलेलं आहे. आणि मगाशी जसं मी तुम्हाला बोललो की जर काही समोरनं ब्रिटिशर्स आले, मागं पळून जाण्याकरता एक दरवाजा आहे, तो आता आपल्या मागे दरवाजा आहे. हा, या बैठकीच्या इथे कोणी आपण बैठक चालू आहे आणि ब्रिटिशर्स आले तर मागून पळून जाण्याकरता हा दरवाजा होता असा इकडे. ओके. हां,
चला संजीवजी आपण वरती जाऊया आणि वरती काय आहे हे पण बघूया. चला, Yes. या. संजीवजी, हा काय प्रकार आहे? ही काच आहे, याच्या खाली खाली देवघराला चाकीत असं काही लिहिलेलं आहे, काय नेमकं आहे? आत्ता आपण खाली पाहिलं, मी तुम्हाला जे भाऊसाहेबांचं देवघर दाखवलं ते एक्झॅक्टली याच्या खाली आहे. आणि या देवघराच्या भिंतीत हां. जे शस्त्र लपवली होती, आत्ता मी बोललो भावने, ती एक्झॅक्टली याच्या खाली आहे. आत्ता आपण जे खाली पाहिलं बरोबर बरोबर. हे कळावं म्हणून ही काच वगैरे एक लावून आपली माहिती इथे आहे. आता आपण त्या दालनामध्ये जिथं भाऊसाहेबांची जी मोठी मूर्ती आहे जाऊया तिथे आपण जाऊया. आता आपण आलो आहोत वाड्याच्या ह्या वरच्या मजल्यावरती एका दालनात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा हा पुतळा. आणि ह्या ज्या दालनामध्ये तुम्हाला भाऊसाहेब रंगारी यांचे जे सहकारी होते, त्या काळातले त्यांचे जे सहकारी होते, ज्यांच्या सहकार्यातून यांनी जे गणेशोत्सव जो सुरू केलेला आहे, त्या सगळ्या सहकाऱ्यांचे हे फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये मामासाहेब हसबनीस आहेत, गणपतराव घोटवडेकर आहेत, कृष्णाजी खासगीवाले आहेत, अण्णासाहेब पटवर्धन आहेत, काशीनाथ ठकुजी जाधव यांचं तर वैशिष्ट्य हे, यांच्याबद्दल काहीतरी एक तुम्ही मगाशी बोलात, काय आहे नेमकं? काशीनाथ ठकुजी जाधव हे भाऊसाहेब रंगारींचे मानसपुत्र. भाऊसाहेब रंगारी 1905 साली वारले. त्याच्यानंतर जो भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा जो कारभार सांभाळला, गणपतीचं सर्व, हे काशीनाथ ठकुजी जाधवांनी साधारण 1955 पर्यंत सांभाळलेला. आत्ता आपण फोटो बघतोय हा परशुराम निकम यांचा. काशीनाथ ठकुजी जाधव हे वारल्यानंतर ट्रस्टचा संपूर्ण कारभार ज्यांनी सांभाळला हे परशुराम निकम. हे साधारण 1993 पर्यंत यांनी संपूर्ण ट्रस्टचा कारभार सांभाळला. त्यानंतर बळवंत नारायण सातव, दगडूशेठ हलवाई, बाळासाहेब नातू, लखुशेठ दंताळे आणि खंडोबा तरोडे. आता हे मग तरोडे हे जे मला वाटतं यांच्याही पिढ्या आजही या मंडळाशी निगडीत आहेत. हो, ह्या जसं दंताळे आहेत, दंताळे सराफांची फॅमिली मी त्यांच्या टचमध्ये. दगडूशेठ हलवाई यांचा पंतू आपल्याकडे येतो. तिथे हसबनीस पाहिलं, हसबनीसांची बखळ जी शनिवारात फेमस आहे, तर हसबनीस फॅमिली पण आपल्या अजून कॉन्टॅक्टमध्ये आहे सगळ्यांशी. असं मला जेवढं शक्य आहे तेवढ्या त्यावेळेच्या लोकांच्या संबंध अजून मी मेंटेन करतोय पहिल्याच्या. आपण आता पलीकडच्या दालनामध्ये जाऊया. त्या बाजूला जे काही शस्त्र ठेवलेली आपण त्याचा पण बघूया. ही त्यांची लिहिण्याची आपण डेस्क म्हणतो आपण. हा मला वाटतं आपल्या भाऊसाहेब रंगारी यांचा जो कामाचा जो डेस्क म्हणतो आपण त्या काळातला. बरोबर तेच आहे. बरोबर अगदी जुन्या पद्धतीने पाहायला मिळायचं. आता हल्ली ह्या नाहीच पद्धत आहे. छान. तर आपण आता ह्या दालनामध्ये येऊया. या दालनाचं की वैशिष्ट्य म्हणजे मी बघितलं की या ठिकाणी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांची जी काही शस्त्र होती ती लुटलेली होती. बरोबर, ती शस्त्र या ठिकाणी. आणि मगाशी तुम्ही बोललात की तुम्हाला ह्या वाड्याचं जे नूतनीकरण करताना जी शस्त्र सापडली ती सगळी हे शस्त्र या ठिकाणी लावण्यात आलेले. या शस्त्रांचं काय वैशिष्ट्य आहे? यात असं आपण मी तुम्हाला सांगितलं की साधारण 2000 सालाच्या आसपास जी शस्त्र सापडली ती, आणि 2 वर्षापूर्वी आपण जेव्हा रिस्टोरेशनला घेतलं त्यावेळेला पण आपल्याला भिंतीत काही शस्त्र सापडली. ती आपण आत्ता इथे शोकेस केलेली आहेत. आता ह्या साईडला बघाल तर इथे पिस्तूल्स आहेत त्या काळचे. आणि ह्यातलं असं बोललं जातं की चाफेकर बंधूंनी जे रँडला त्याचा खून केला बरोबर, तर त्यावेळेला चाफेकर बंधूंना इकडनं पिस्तूल पुरवलं गेलं होतं. आत्ता मध्ये इथे बघाल तुम्ही तर ही रायफल्स आहेत सगळे. इथे आपण एक बघतो ही काठी वॉकिंग स्टिक म्हणून असं भाऊसाहेब रंगारांची लिहिलेली आहे. पण ही नुसती वॉकिंग स्टिक नाही आहे. इथे वरती बघाल तर एक पाकळ्या अशा दिसतील तुम्हाला वरती. आणि जर ही फेकून मारली आणि मानेवर बरोबर बसली तर माणूस ऑन द स्पॉट जायचा. अशी या काठीचं वैशिष्ट्य आहे जर इथे अशी बसली तर. त्याच्या पलीकडे आपण बघतोय हे ह्याचे पार्ट्स आहेत, रायफलचे पार्ट्स आहेत. परत आणखी पिस्तूल्स आहेत इथे. इथे एक गुप्ती आहे, तलवारी आहेत. ह्या साईडला आपण डिस्प्ले केलेले. आपण इकडे जे बघतोय आता हे 2 नंबरचं जे पिस्तूल आहे ह्याला गोल्ड लिपिंग आहे. जर पाहिलं तर हे गोल्ड लिपिंग म्हणजे कुठल्या तरी मोठ्या ब्रिटिश ऑफिसरचं पर्सनल पिस्तूल असेल जे हिसकावून घेतलेलं आहे ते असं. हे असे आपण इथे पिस्तूल डिस्प्ले केले. या सगळ्या गोळ्या
आता आपण बघतो हे सगळे बुलेट्स आहेत वेगवेगळे आपल्याला जे सापडलेत ते. गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी म्हणजे ही पेटी त्या काळची आहे. येस, आपण बघतो की ब्रिटिशर्सच्या कंपनीची आहे, ब्रिटिश कंपनीची. ह्यात तुम्हाला दिसतील 2 लॉक्स आहेत. तर हे सेफ म्हणून वापरलं जायचं. ह्यात बरेच महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्या जायच्या आणि जर उघडायला गेलात तर एवढं सोपं नाही, तुम्ही उघडून बघा, जड आहे ते. अरे बापरे, जोर लावावं लागतं. हे बघा असं आहे. अरे आणि अशी पेटी आहे. खूपच जड, किती ही जड आहे. हो, पडत. ज्यांनी बनवते हो, त्या ज्या कंपनीची आहे तिचं नाव आहे. आता हा जो वाडा आहे पुणेकरांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. काय ह्याच्या वेळा वगैरे काय, म्हणजे पुणेकरांनी खरं तर आवर्जून या वाड्याला भेट दिली पाहिजे. बरोबर आहे. कारण पुणेकरांना, बऱ्याच पुणेकरांना गणपती माहिती आहे, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा गणपती माहिती आहे, रथ माहिती आहे, बाकी सगळं माहिती आहे, परंतु हा वाडा आहे अजून अद्याप अनेक लोकांना माहिती आहे. मग हा वाडा बघण्यासाठी तुम्ही हा ठेवलेला काय वेळ काय आहे त्याची? काही हे आपण 7 दिवस वाडा ओपन असतो लोकांकरता. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत हा वाडा ओपन असतो. आणि याला आत्ता तरी आम्ही काही चार्जेस नाही लावले, फक्त खाली नाव आपण रजिस्टर करायचं आणि तुम्ही येऊन वर बघू शकता. आपल्या इकडे 2 लोक आम्ही अशी ठेवले आहेत व्हॉलेंटियर्स, की ते जो कोण व्हिजिटर असेल त्या व्हिजिटर्सना आम्ही माहिती देण्याकरता 2 व्हॉलेंटियर्स पण आमच्या इथे आहेत. कारण इतिहास बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, त्याच्याकरता आम्ही 2 व्हॉलेंटियर्स पण ठेवलेले आहेत. तर पुणेकरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो वाडा आहे हा आवर्जून बघण्यासारखा वाडा आहे. इथलं टेक्निक काय आहे, इथले दरवाजे कसे, दरवाजाची जी लॉक सिस्टीम आहे, इथल्या ज्या वस्तू आहेत, हे सगळं आवर्जून बघण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे पुणेकरांनी ह्या वाड्याची सगळी माहिती घ्यावी आणि हा वाडा आतून सगळा बघावा आणि तो इतिहास आहे, त्या काळातला जो इतिहास आहे तो जाणून घेतला पाहिजे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.